याच्यामध्ये जवळ 20-25 दिवसाच्या मानसिक द्वंद्वानंतर या ठिकाणी पुरेसा वेळ मला देता आला आणि त्याच्यानंतर आज या ठिकाणी या Facebook लाईव्हच्या माध्यमातून पुणेकरांशी संवाद साधावा, माझ्या हडपसर विधानसभा मतदारसंघातल्या मतदार बंधू भगिनींशी संवाद साधावा, माझ्या वानोडी प्रभागातील नागरिकांशी संवाद साधावा आणि त्याचबरोबर ज्या कार्यकर्त्यांनी प्रशांत जगतापची पात्रता समजली, लायक समजलं, ज्यांनी सगळ्यांनी विश्वास टाकला, अशा माझ्या संघटनेतल्या, माझ्या प्रभागातल्या, माझ्या मतदारसंघातल्या नागरिक म्हणजे म्हणजे कार्यकर्त्यांबरोबर, सहकाऱ्यांबरोबर, पदाधिकाऱ्यांबरोबर मुक्तपणाने या ठिकाणी संवाद साधावा असं मला वाटलं. म्हणूनचाच हा Facebook लाईव्हचा हा प्रपंच. सर्वप्रथम आत्तापर्यंतच्या आयुष्यातल्या या वळणावर येसवर ज्यांनी मला मदत केली, तो माझा पूर्वीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष, नंतरचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष, त्याचबरोबर देशाचे लोकनेते आणि आपले सर्वांचे श्रद्धा सन्मान्य पवारसाहेब. अ, त्यावेळेस ज्यांच्या मी हाताखाली कामकाज केलं असे माझे नेते माननीय अजितदादा, त्याचबरोबर ज्यांच्या हाताखाली तब्बल 2.5 वर्ष कामकाज करायची संधी मिळाली, त्या माझ्या नेत्या खासदार सौ सुप्रियाताई सुळे, शहरातले सगळेच नेते. कुणाचं एकाचं नाव घेऊन कुणाचं बाकीचं शिल्लक ठेवून मी त्यांच्यावर कुणावर अन्याय करणार नाही. पण शहरातले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दोन्ही परिवारातले सगळे नेते, सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक यांचे मी मनापासून आभार मानतोय, की होय, तुमच्या सर्वांच्यामुळं मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या परिवारामध्ये खूप चांगल्या प्रकारची संधी मिळाली. निश्चित वेगवेगळी पदं मिळाली. नाण्याच्या जशा 2 बाजू असतात, तशा याही मला मिळालेल्या पदांच्या 2 बाजू आहेत. सर्वप्रथम पक्षाने संधी द्यायचं ठरवलं. जी संधी दिली ती तिकिटांची होती. त्याच्यात मी माझ्या मातोश्री हे या ठिकाणी विजयी होत गेलो. त्याच्यामध्ये पक्षाचा जो काउंट असतो तो वाढत गेला. अर्थात माझ्या एकट्यामुळे नाही सगळ्यांमुळं. आणि त्यावेळेस प्रशांतला अजून ताकद दिली तर प्रशांत आणखीन काहीतरी नवं करू शकेल. हे शोधून या ठिकाणी मला वेगवेगळ्या पदांवर संधी देण्यात आली. अगदी मला महापौर सुद्धा करण्यात आलं. मला शहराचा अध्यक्ष सुद्धा करण्यात आलं. ते विश्वासाने आणि कुठेतरी कॅल्क्युलेशन डोक्यात होतं, की होय हा प्रामाणिक आणि एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे याला संधी दिली गेली पाहिजे आणि ते दिली. पण या सगळ्या 26 वर्ष 6 महिन्यांनी 14 दिवसाच्या प्रवासात मी कधीही एकदाही नेत्यांबरोबर, पक्षाबरोबर, पक्षाच्या सहकाऱ्यांबरोबर कधी गद्दारी केली नाही. 10 जून 1999 ज्या दिवशी माझं वय 21 वर्ष 1 महिना आणि त्या ठिकाणी काहीतरी 9 दिवस होतं आणि त्यावेळेस माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटलं, की पवारसाहेबांनी आता एक नवीन पक्ष काढायचं ठरवलंय. त्या परिवारामध्ये सहभागी व्हायचं. माझ्या राजकीय जीवनातला पहिला कुठलाही पक्ष नव्हता. माझा पहिला आणि अगदी परवा 4 दिवसापूर्वीपर्यंतचा एकमेव राजकीय पक्ष तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष होता. आणि ते फक्त पवारसाहेबांकडे बघून होतं. कारण त्यावेळेस बाकीच्या नेत्यांचा उदय झालेला नव्हता. त्यामुळं पवारसाहेब हे एकमेव नेतृत्व मानून एकच पक्ष, एकच नेता आणि एक विचार मानून मी राजकीय करिअर घडत गेलो. माझं घडत गेलं. त्या दरम्यानच्या काळामध्ये सन्मान्य अजितदादांच्या संपर्कात आलो. त्यांनी सुद्धा या ठिकाणी वेळोवेळी मला संधी दिली. नंतरच्या काळामध्ये सौ सुप्रियाताई सुळे, ज्या आपल्या सर्वांच्या नेत्या आहेत, त्यांच्याबरोबर या ठिकाणी संपर्कात आलो. त्यांनी सुद्धा वेळोवेळी पाठराखण करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळं ज्यांच्या हाताखाली घडलो, त्यांना आता त्यांच्याबरोबर मी आज नाहीये म्हणून त्या ठिकाणी कुठेही माझ्याकडून चुकीचं होणार नाही. हा सर्वप्रथम पुणेकरांना, माझ्या पक्षातल्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना माझा हे शब्द नाही तर माझं अंतिम वचन राहील. त्याचं कारण आहे, की मी भारतीय संस्कृती, महाराष्ट्राची आणि पुण्याची संस्कृती जाणणारा आणि मानणारा कार्यकर्ता आहे. एकत्र कुटुंब पद्धतीचा पुरस्कर्ता मी आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी परिवार म्हणून राहिलोय. त्याच्यामध्ये मग आज त्या परिवारात मी एकत्र ताटात जेवलो आणि बाहेर पडताना मात्र त्या ताटात घाण करायची, ही माझी नीतिमत्ता कालही नव्हती, आजही नाही आणि उद्यासुद्धा नसेल. अर्थात आता माध्यमांमध्ये वेगवेगळ्या चर्चा येतात, की समोरून असं बोललं तर मला त्याच्याने काहीच खरं फरक पडत नाही. कारण त्याचं कारण आहे, की माध्यमं दोन्हीकडच्या बातम्या दाखवतात. तिकडून पलीकडून माझ्याबद्दल कोण काय बोलेल, मी काय बोलतोय आणि मला असं वाटतं, की आता जग इतकं छोटं झालंय माध्यमांमुळे ते सोशल प्लॅटफॉर्म असेल किंवा टीव्ही चॅनल्सच्या बातम्या असतील किंवा ब्लॉग्स जे काही लिहिले जातात Facebookच्या माध्यमातून, Twitterच्या माध्यमातून किंवा Instagramच्या माध्यमातून. त्या ठिकाणी मग कंपॅरिझन होतं, की प्रशांत अजून पातळी का सोडेना? प्रशांत अजून पातळी का सोडेना? मी सोडणार पण नाही. त्याच्यामागचं कारण आहे, की मी राजकीय जीवनामध्ये काम करण्यास लायक आहे का नाही, पात्र आहे का नाही, ही माझी कार्यशैली ठरवेल. कारण मी तर माझ्या घरी कुठल्या प्रकारची राजकीय किंवा आर्थिक पार्श्वभूमी नाही. माझे वडील एका कंपनीमध्ये साधे कामगार म्हणून कामाला होते. सायकलवर त्यांनी तब्बल 16 वर्ष काम केलं. टू व्हीलरवर नंतर पुढची 16 वर्ष कामकाज केलं. सामान्य कुटुंबातला मी कार्यकर्ता आहे, म्हणजे मुलगा आहे. पुढे जाऊन
पवार साहेबांच्यामुळे मला ती संधी मिळाली. त्याच्यामुळं ती कारकीर्द बहरत गेली. त्यामुळे आज आयुष्याच्या एका टप्प्यावर आल्यानंतर आज वय वर्ष 47 आहे. या टप्प्यावर आल्यानंतर आपण एहसान फरामोश नाही किंवा या ठिकाणी उपकाराची जाणीव न ठेवणारे आहेत, अशा प्रकारची आपली इमेज आपल्याला करायची नाही. त्याचबरोबर काही जरी झालं तरी पातळी सोडायची नाही असं ठरवलंय. त्याचं कारण आहे, की मी सुरुवातीला जे सांगितलं ते शाहू फुले आंबेडकर विचारधारा माझ्या मनात होती, आहे आणि माझ्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत राहील. नेहरू गांधीजींचा विचार हा त्या पक्षात असताना पण होता ना, आज सुद्धा आहे. त्यामुळं गांधीजींची जी नाही का अ, जाताना सुद्धा जे वाक्य होतं, हे राम बोलतानाचं आणि जे काही कानात त्यांनी सांगितलं, ज्यांनी त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी आणि मधल्या काळामध्ये खूप त्याच्या म्हणजे वर एकूणच सगळ्या प्रकारचे हल्ले झाले. त्यासाठी सांगितलं, की माझ्यावर हल्ला करणाऱ्यांना सुद्धा मी माफ करेल. त्याच्यामुळे तशा प्रकारची धारणा म्हणजे ज्या गांधीजींनी ज्या पक्षाचं अस्तित्व वाढवलं, त्या पक्षात जात असताना गांधीजींचा तो विचार मानून या ठिकाणी आपल्याकडून समोर किती हल्ले आले. तर आपण ते सहन म्हणजे हल्ले आले तरी सहन करायचे, हल्ले करायचे नाही. त्याचं कारण आहे, की जग हे सगळं बघतंय. जगाला तुलना करण्यासाठी संधी देऊयात. कारण की मला 2 लाईन कायम आयुष्यात कळल्या आणि माझं खूप झालं म्हणजे जसं अं, पवार साहेबांवर मी श्रद्धा बोलतो, तर काही गुण पण घ्यायचे असतात. प्रचंड वाचन. सकाळी उठलं की वृत्तपत्रात काही चांगले आर्टिकल्स आले असेल, ते आर्टिकल्स वाचायचे, पुस्तकं वाचायची. प्रवासात असेल तर त्या ठिकाणी मोबाईलचे नाही का ब्लॉग्स वाचायचे, मोबाईलचे Facebookचे आणि बाकीच्या गोष्टीचे किंवा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जाणून या ठिकाणी नेमकं आपल्याला काय जीवनामध्ये रस्ता निवडताना आपण हतबल झालो नाही पाहिजे किंवा त्या ठिकाणी आपली इमेज ही विलन नाही व्हायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी खलनायक नाही व्हायला पाहिजे. यासाठीचा जो अभ्यास लागतो, तो अभ्यास मला खूप कमी वयामध्ये मिळाला. तर 2 गोष्टी एक क्लिअर आहेत. आपला एखादा सहकारी आपल्याला सोडून गेला, एखाद्याने आपल्या आयुष्यात काही चुकीचं केलं, त्याच्यावर भाष्यच करायचं आहे. त्याच्यासाठी कुठेतरी आपल्या प्राचीन ग्रंथामध्ये लिहून ठेवले, मौनम सर्व साधनम. आपल्या तोंडाला चिकटपट्टी लावणे किंवा तोंड आपलं शांत ठेवणे, बंद ठेवणे, हे जगातलं सगळ्यात मोठं हत्यार आहे. कारण की आपण समोरच्याला आरेला आपण कार्यच नाही केलं, तर पुढचे प्रसंगच वाढत नाहीत. आणि त्या ठिकाणी आणि दुसरा विषय काय असतो, की एखाद्याचा आपला या सगळ्या प्रवासातला हात सुटतो आणि ते हात सुटल्यानंतर आपण त्याच्यावर काहीतरी रिएक्ट होतो. आपल्याकडून काहीतरी त्या सगळ्या गोष्टीचं चुकीचं होतं किंवा समोरचा आपल्या बाबतीत काहीतरी चुकीचं करतो. ह्या सगळ्या गोष्टीचं उत्तर जे आहे, ते उत्तर काळ नक्की देतो. त्याच्यामुळे कालाय तस्मे नमा. काळ सगळ्या गोष्टीचं उत्तर आहे. त्याच्यामुळे आपल्या बाबतीत जे कोणी चुकीचं करतील, काळ त्या गोष्टीचं उत्तर लिहून ठेवेल. त्याच्यामुळं शांतता घ्यायची म्हणजे मौनम सर्वसाधनम आणि कालाय तस्मे नमः. ह्या सुद्धा नाण्याच्या 2 बाजू आहेत. त्याच्यामुळं मला या ठिकाणी फार काही बोलायचं नाही. त्याच्यामुळे या सगळ्या परिवाराने मला खूप सारं नाही का त्या ठिकाणी पाठबळ दिलं. हे संपूर्ण राष्ट्रवादी परिवार. पवार कुटुंबीय तर आहेच. पण संपूर्ण राष्ट्रवादी परिवार या सगळ्यांनी मला खूप छान पाठबळ दिलं, प्रेम दिलं, विश्वास दिला, पाठिंबा दिला, आशीर्वाद दिले. त्याबद्दल त्यांचा मी आजन्म ऋणी राहील. हे सगळं होत असताना हे आपल्याकडून सुटणार नाही असं वाटलं होतं. पण ते सुटलं. ते सुटताना काय कारणं होती, हे मी बोलायचं नाही असं ठरवलंय. त्याचं कारण की काय, की आपण एखाद्या नेत्याला मानत असताना त्या नेत्यांच्या बरोबर 4 भिंतीत आज झालेली चर्चा, ही फार काय बाहेर त्याच्यावर काय भाष्य करायचं नसतं. एक 20 म्हणजे मागचे 2-3 महिने एका म्हणजे ह्या महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मला जे काही चर्चा करण्याचे अधिकार होते, त्यामुळे मी वेगवेगळी चर्चा करत होतो. त्या अनुषंगाने रिपोर्ट्स ठेवत होतो. त्या अनुषंगाने या निवडणुकीच्या संदर्भात काही वेगळा निर्णय घेण्याच्या संदर्भामध्ये काही मंडळींनी सूचना केली. त्या सूचनेच्या संदर्भात माझं मन मानलं नाही. त्याच्यामुळे कारण की त्याच्यामध्ये अ, माझा हडपसर विधानसभा मतदारसंघ सुद्धा होता. शहर सुद्धा होतं आणि विचारधारा सुद्धा होती. त्याच्यामुळं या संदर्भात मी माझं मत मांडलं आणि त्या मतावर बहुमताने नाही का त्या ठिकाणी अ, एक म्हणायचा विजय मिळवला. कारण की मी त्या मतामध्ये कमी पडलो आणि बहुमताचं मत होतं, की ते वेगळ्या बाजूने गेलं पाहिजे. पण त्याच्यामध्ये माझं एवढंच म्हणणं होतं, की एखादी निवडणूक, कुठल्याही निवडणूक छोटी आणि मोठी नसते. पण एका महापालिकेच्या निवडणुकीसाठी पुढचा प्रवास या ठिकाणी अडचणीत येऊ नये. पक्षाचा सुद्धा आणि माझा सुद्धा. त्याच्यामुळे मी त्या संदर्भात एक काही परखड भूमिका घेतली. ती कुणामुळे घेतली, का घेतली, हे माझ्या दृष्टीने माझ्या आयुष्याच्या कुठल्याच पुस्तकात त्याचा उल्लेख येणार नाही. कारण की आपण जात असताना जो शब्द दिलाय, की कुठल्या प्रकारची कुणावर टीका करणार नाही आणि ते माझ्या रक्तात पण नाही. ते माझे एखाद्याच्या जीन्समध्ये ते असावं लागतं. ते आपले जीन्स एवढे खराब नाहीत, की आपण या ठिकाणी कुणावर अशा प्रकारची टीका करू. त्याच्यामुळे त्या संदर्भात मी काय वाच्यता झाली, काय चर्चा झाली हे बोलणार नाही. पण माझी एक भूमिका होती, की पुणे शहर हे देशाच्या भौगोलिक नका जे काही म्हणजे महानगरपालिका आहेत, त्याच्यामध्ये बंगलोर 1 नंबरला आहे आणि पुणे शहर 2 नंबरला आहे. मुंबई त्याच्यानंतर आहे. लोकसंख्येवाईज आणि राज्यात पण भौगोलिकदृष्ट्या पुणे शहर 1 नंबरला आहे.
2 नंबरला मुंबई. पण लोकसंख्येमध्ये मुंबई मोठी आहे. पण एवढी मोठी महानगरपालिका, त्या महानगरपालिकेमध्ये प्रबळ विरोधी पक्ष म्हणून आपण होतो आणि माझा तो दावा होता, की मी ज्या पक्षात होतो तो पक्ष जर महाविकास आघाडी म्हणून लढला असता तर क्रमांक 2 चा, मी पुन्हा एकदा सांगतो क्रमांक 2 चा म्हणजे सिंगल लार्जेस्ट डिजिटमध्ये सिंगल लार्जेस्ट नाही म्हणा, पण सेकंड लार्जेस्ट चुकून शब्द वेगळा गेला. सेकंड लार्जेस्ट डिजिटमध्ये हा सेकंड नंबरला राहिला असता, म्हणजे सेकंड नंबर म्हणून राहिला असता. पण दुर्दैवाने आता मी त्या पक्षातच नाही, त्याच्यामुळं मी आणखीन वाच्यता करणार नाही. पण साधारणतः एक छोटं याच्यातलं या सगळ्या संदर्भातलं उदाहरण जर द्यायचं झालं, तर माझ्या हडपसर विधानसभा मतदारसंघाचं नाही का उदाहरण सांगेल. त्याच्यामागची भूमिका माझी अशी होती, की 2 जुलै 2023ला जेव्हा सन्माननीय अजितदादा हे सरकारमध्ये गेले, त्यावेळेस माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी पवारसाहेबांच्यावर राहण्याचा निर्णय घेतला. 2च कारणं होती. तिसरं कारणच नाही. एक कारण होतं, की सन्माननीय पवारसाहेब हे 83 वर्षाचे एवढे मोठे लोकनेते, एवढे धडाडीचे योद्धे, यांना या वयामध्ये यांची साथ सोडायची नाही. त्यांचा संघर्ष हा महाराष्ट्राचा संघर्ष आहे. त्यांचा संघर्ष हा देशाचा संघर्ष आहे. मग साहेबांची इमानीद्वारे साथ द्यायची. हे पहिला भाग होता. नाण्याची दुसरी बाजू. दुसरं कारण होतं, की पवारसाहेब ही आपली काँग्रेसी विचारधारा आणि एकूणच शाहू फुले आंबेडकर विचारधारा ही नका जोपासत पुरोगामी चळवळ चालते, त्याच्यामुळे त्यांची साथ सोडायची नाही. अशा प्रकारचा नका माइंडसेट होता. त्यामुळे पवारसाहेबांच्यावर राहिलो आणि मला आजही त्यामध्ये खात्री आहे, की पवारसाहेबांची पुरोगामी चळवळ आणि शाहू फुले विचारधारा ही कायम आंबेडकरांची विचारधारा ही कायम राहील. माझ्या जाण्याने त्याच्यामध्ये काही कुठं कटोती येणार नाही. पण त्या अनुषंगाने राहिलो. काही जण म्हणतात, की आमदारकीचं तिकीट मिळणार म्हणून थांबलो, तर बिलकुल नाही. प्रशांत जगताप एवढा छोटा थोडीच आहे मनाचा, की काहीतरी विचार करेल, कॅल्क्युलेशन ठेवेल. एक 10 सेकंदाचा तर निर्णय होता, की पलीकडून अंकुशराव काकडेंचा फोन आला आणि ते म्हणले घाबऱ्या स्वभाव नका पलीकडे अजितदादांचा शपथविधी झाला आणि माझा 2-3 तास मोबाईल स्विच ऑफ होता. जस्ट चालू झाला, त्यास पहिलाच कॉल सरी अंकुश अण्णा काकडेंचा वाजला. त्यांनी पलीकडून विचारलं, "प्रशांत, काय गडबड नाही ना तुझ्याकडून?" म्हटलं, "कसली गडबड?" ते म्हणे, "पवारसाहेब विचारतात, की पुण्याने काय ठरवलं?" म्हटलं, "साहेबांना सांगा, प्रशांत तुमच्याबरोबर आहे." हा संवाद होता, हा 10 सेकंदाचा होता. मी असं नाही म्हटलं, "अण्णा मला विचार करायला 10 मिनिटाचा वेळ द्या, 1-2 तास द्या." ते म्हणले, "नक्की का? बोलतो का पवारसाहेबांशी?" म्हटलं, "द्या." साहेबांनी कॉल घेतला अंकुश अण्णा काकडेंच्या हातातून. मी साहेबांना म्हटलं, "साहेब प्रशांत बोलतोय, नमस्कार. साहेब मी तुमच्याबरोबर आहे." साहेब हसले. संपला विषय. म्हणजे मी हा विचार केला का, मी असं साहेबांशी बोललो का, "साहेब तेवढं माझ्या आमदारकीचं बघता का, खासदारकीचं बघता का, तर मी तुमच्यावर राहतो." बिलकुल नाही. प्रशांत जगतापचा नका पाया इतका कमकुवत नाही. प्रशांत जगतापच्या विचाराचा पाया हा कायम वर राहिलेला आहे. त्याच्यामुळं मला कुठलातरी पक्ष नगरसेवक करेल, आमदार करेल, खासदार करेल, मंत्री करेल, राज्यातला मंत्री करेल, केंद्रातला मंत्री करेल किंवा कुठेतरी शहराचा, राज्याचा अध्यक्ष करेल. एवढ्या छोट्या विचारामध्ये अडकून पडण्याचं आपलं आयुष्यच नाही असं माझ्यासारख्याला वाटतं. तर त्या ठिकाणी आज मी तुमच्याशी खूप जास्त वेळ बोलणार. त्याचं कारण आहे की काही गोष्टीचे खुलासे व्हायला पाहिजेत. आणि मग साहेबांबरोबर राहिलो 2.5 वर्ष. खूप संघर्ष करावा लागला. अर्थात तो माझ्या एकट्याचा संघर्ष नव्हता. खुद्द पवार साहेबांनी केलेला तो संघर्ष होता. कार्यकर्त्यांनी केलेला तो संघर्ष होता. आणि मग पवार साहेबांच्याच आशीर्वादाने माननीय सुप्रियाताई सुळे, माननीय जयंतरावजी पाटील साहेब आणि पक्षातल्या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांच्या पाठिंब्याने मला हडपसर विधानसभेचं तिकीट मिळालं. ती सुद्धा माझी आयुष्यातली खूप मोठी आठवण आहे. त्याबद्दल मी सुद्धा पक्षाचा आभारी राहील. पण ह्या सगळ्या गोष्टी झालं काय? तर माझ्याकडं कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. माझी कुठलीही मोठी आर्थिक पार्श्वभूमी नाही. असं असताना हडपसर विधानसभा मतदारसंघातल्या 1,27,668 लोकांनी मतदान केलं. कुणाला केलं? तर तुतारी वाजवणाऱ्या मनुष्याला केलं. तिथं नाव कोण होतं? कोणाचं नाव होतं उमेदवार म्हणून? तर प्रशांत सुदाम जगताप. उमेदवार कोणाचा होता? तर पवार साहेबांचा होता. समोर चिन्ह कुठलं होतं? कमळ होतं का? तर नव्हतं. समोर चिन्ह धनुष्यबाण होतं का? तर नव्हतं. समोर चिन्ह होतं घड्याळ. आम्ही निवडणूक ती कुठल्या मुद्द्यावर लढली? गद्दार विरुद्ध वफादार अशी निवडणूक लढली. आम्हाला समोरच्या उमेदवाराला सुद्धा काही चुकीचं बोलायचं नाही. पण ती निवडणूक गद्दार विरुद्ध वफादार किंवा नका गद्दार विरुद्ध एकनिष्ठ अशा नका टॅग लाईन खाली आम्ही लढली. खूप साऱ्या लोकांनी जे त्यावेळेस माझ्याबरोबर पक्षात होते किंवा पक्षाच्या बाहेर नंतर गेले, अशांनी त्यावेळेस पवार साहेबांच्या समोर माझं तिकीट जाहीर होण्याच्या अगोदर सातत्याने सांगायचा प्रयत्न केला. प्रशांत जगतापला तिकीट देऊ नका. तो 60,000 मताच्या वर पुढे जाणार नाही. पण हडपसर विधानसभा मतदारसंघाने या ठिकाणी एक विक्रम घडवला पहिल्यांदाच. आजपर्यंत पराभूत उमेदवारांनी कधी 1,00,000चा आकडा क्रॉस केला नाही. मला मात्र 1,27,668 म्हणजे तब्बल 1,28,000 मतं मिळाली. त्याबद्दल मी हडपसरच्या जनतेचा कायम ऋणी राहील. आणि त्या हडपसर मतदारसंघामध्ये माझा आत्ताचा वानवडी साळुंकेवर प्रभाग सुद्धा येतो. काही लोकांनी ते पण ट्विस्ट करायचा प्रयत्न केला, की वानवडीचा प्रभाग नाही का या ठिकाणी हडपसरमध्ये येत नाही. आत्ता म्हणजे वानवडी साळुंकेवर झालेला आहे आणि त्याच्यामध्ये खूप सारा भाग हा हडपसर मतदारसंघाचा भाग आहे. त्या सगळ्या मंडळींनी खूप मला मतदान केलं. मी कुठल्या सोसायट्यांना कुठल्या वस्तू दिल्या नाही. मी कुठल्या मतदारांना त्या ठिकाणी पैसे वाटले नाही. त्या ठिकाणी फक्त पवार साहेबांची एक सभा
आमचा दिवस रात्र प्रचाराचा नाही का या ठिकाणी पायाला भिंगरी लावून केलेला प्रयत्न आणि जे कार्यकर्ते होते हडपसर मतदारसंघात पवार साहेबांच्यावर 2 जुलै 2023 ला राहिलेले, त्यांनी महाविकास आघाडीतल्या घटक पक्षातल्या काही मंडळींनी प्रामाणिक केलेलं काम या जीवावर मला ही मतं मिळाली. माझा मग विषय क्लिअर होता. मग माझ्या मनातली जो माइंडसेट क्लिअर होता, हे मतदान कोणाला मिळालंय? तर पवार साहेबांच्या शिव-शाहू फुले आंबेडकर विचारधारेला आणि पुरोगामी चळवळीला मानणाऱ्याने मतदान केलं. हे मतदान कोणाला मिळालंय? हे आपण कोणाला पैसे वाटलेत का? तर नाही. फक्त प्रशांत जगताप एक हाडाचा कार्यकर्ता आहे. पुरोगामी चळवळीसाठी, संविधानाच्या बचावासाठी किंवा राज्यात देशात काही अन्याय घडला, की त्या विरोधात रस्त्यावर उतरतो म्हणून एक कार्यकर्ता म्हणून ज्यांना भावला, त्या हडपसर मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी काम केलं आणि हडपसर मतदारसंघातल्या नागरिकांनी ज्यांनी मला कायम वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर माझं नाव सतत चर्चेत बघितलं, त्यांनी त्याद्वारे मला मतदान केलं. मग त्यांच्या नजरेत पडायचं नाही. ना कार्यकर्त्यांच्या, ना मतदारसंघातल्या. आता मधल्या काळात जी काही 10-20 दिवस चुकीची चर्चा झाली, ज्याच्यामध्ये मे बी त्यांच्याबरोबर नाही का आघाडी करावी लागेल असं वाटलं. त्यावेळेस ज्यांच्या कष्टामुळं, ज्या कार्यकर्त्यांच्या कष्टामुळं मला अशा प्रकारे त्या ठिकाणी एवढी मतं मिळाली, त्यांचं कुणाचंच तिकीट बसणार नाही, अशा प्रकारचं लक्षात आलं. अर्थात त्यांना तिकीट नाही बसलं तर त्या कार्यकर्त्यांवर अन्याय. शिवाय ज्या मतदारांनी नाही का उद्या यांच्यापैकी पण कुठेतरी नगरसेवक होऊ शकतं. हे डोळ्यासमोर ठेवलं असेल तर माझ्या पक्षाचाच जर तिथं नगरसेवक नसला, तर त्या ठिकाणी मी नागरिकांना सेवा काय देणार? म्हणजे आमदार झालो नाही ती सेवा देता येणार नाही. शिवाय उद्या नगरसेवक माझ्या पक्षाचे नसतील, तर माझ्या हडपसर मतदारसंघातल्या नागरिकांनी उद्याच्या खासदारकीला आणि उद्याच्या परत नाही का आमदारकीला 29च्या तुतारी चिन्हावरचं मतदान का करायचं? असं माझ्यासारख्याला एक म्हणजे कॉमन सेन्स होता. म्हणजे सेन्स म्हणा, कॉमन सेन्स म्हणा किंवा जे काय असेल ते होतं. त्यामुळे मी या संदर्भात सांगितलं, की एक ज्या 1,28,000 मतदारांनी मला मतदान केले, अर्थात पक्षाला मतदान केले. त्यांनी जर घड्याळाच्या विरोधात मतदान केलं असेल आणि उद्या जर मी घड्याळाबरोबरच आघाडी करून नका त्या ठिकाणी गेलो, एकतर माझ्या एकाही कार्यकर्त्याचं तिकीट बसणार नाही, हा त्यांच्यावर अन्याय आणि दुसरी गोष्ट ज्यांनी मतदान केलंय, ते मला परत दरवाज्यात खेटरापाशी म्हणजे अगदी चप्पल बुटा शूजपाशी पण उभं करणार नाही. ते काय म्हणतील, प्रशांत जगताप, आम्हाला ही चॉईस 20 नोव्हेंबर 2024 ला पण होती. घड्याळाला मतदान करायचं का तुतारीला मतदान करायचं. आम्ही त्यावेळेस पवार साहेबांच्याकडे तुझ्याकडे बघून आम्ही तुम्हाला एवढं मतदान केलं तुतारीला आणि तू मात्र आता आम्हाला सांगायला आलास की तू घड्याळाला मतदान करायचं. कारण की बट नॅचरल आहे. मी जर त्या एकोप्यात राहिलो असतो, तर त्या हँडबिलवर माझाही फोटो असता एक शहराध्यक्ष म्हणून. विधानसभेचा पडलेला उमेदवार म्हणून नाही, तर त्या ठिकाणी शहराचा अध्यक्ष म्हणून. कारण की आघाडीच्या या सगळ्या एकत्र नाही का हँडबिलमध्ये दोन्हींचा फोटो छापावा लागतो. म्हणजे जे पक्ष असतील त्याच्यामध्ये त्यांच्या शहराध्यक्षांचा फोटो छापावा लागतो. त्याच मात्र मी माझ्या मतदारांच्या नजरेतून पडलो असतो, माझ्या कार्यकर्त्यांच्या नजरेतून पडलो असतो. म्हणून माझी भूमिका क्लिअर होती. शहरातली पण तशीच परिस्थिती, की ज्या शहरात जे हाडाचे हार्डकोर कार्यकर्ते आहेत, ज्यांची जात काय, धर्म काय, ते श्रीमंत आहेत का गरीब आहेत, त्यांच्यावर सुद्धा अन्याय होणे ही माझी भूमिका होती. आणि मग त्या अनुषंगाने मी माझं मत मांडलं आणि त्याच्यामध्ये काही तिचं बहुमताने काहींचं मत होतं, की पलीकडे केलं पाहिजे. त्याच्यामुळं त्या संदर्भामध्ये मला त्या संदर्भात कुठली तक्रार नाही आणि म्हणून माझा हा निर्णय झाला. त्याच्यामुळे माझ्याकडं मी कुठल्यातरी स्वार्थी नजरेने या ठिकाणी पक्षाला अडचणीत आणण्यासाठी हा निर्णय घेतला अशा नजरेतून मला बिलकुल पाहू नये. राजीनाम्याचा विषय मला आपल्याला सांगायचा आहे, की मागची 10-20 दिवस मी सातत्याने सांगत होतो, की अशा प्रकारची जर आघाडी करायची असेल, तर मला मात्र यातून मोकळं करा. कारण की उद्या तुम्ही आज निर्णय करा, नाहीतर शेवटच्या क्षणी निर्णय करा. मी असा निर्णय झाला तर पक्षात नसेल. अशा प्रकारचं मी क्लिअर सांगितलं आणि शिवाय तुम्ही जो निर्णय करायचा तो लगेच करा. पण ही चर्चा भिजत ठेवू नका. त्याच्यामुळे पुणेकरांमध्ये वाईट मेसेज जातो. अशा प्रकारचं माझा सजेशन होतं. त्यामुळे मी त्या संदर्भामध्ये राजीनामा हा काय अचानक दिला नाही, तर त्याची मांडणी किंवा त्या संदर्भातला प्रस्ताव मी अगोदर सादर केलेला होता. पण दुर्दैवाने त्या ठिकाणी मे बी आमच्या शहरातल्या वरिष्ठांचा कुणाचाही म्हणजे माननीय पवारसाहेब, माननीय सुप्रियाताईंचा किंवा माननीय प्रांताध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेबांचा बिलकुल दोष नाही. कदाचित स्थानिक शहर स्तरावर कोणतरी सांगितलं असेल, की प्रशांत हुलकावणी देतोय किंवा त्या ठिकाणी उगाच खोटं नाही का इमोशनल ब्लॅकमेल करतोय. प्रशांत काही राजीनामा देणार नाही आणि पक्षातून बाहेर पडणार नाही. आपण आपल्या नाही का जे काही ठरले त्याप्रमाणे जाऊ. अशा प्रकारे एकमेकांमध्ये चर्चा केली असेल. पण मी नेहमी सांगत असतो, की मी आज नाही तर मागच्या 26 वर्षापूर्वी एक विचारधारा डोक्यात ठेवून किंवा मनात ठेवून नाही का या ठिकाणी या राजकीय सामाजिक जीवनामध्ये कामकाज करत असतो. त्याच्यामुळे कधीही कुठला आमिष येऊ, काय येऊ, या सगळ्या विचारधारेपासून मला कधी फारकत घ्यायची नाही. त्यामुळं मी हा सगळा निर्णय घेत असताना प्रामाणिकपणे ठरवलं, की माझ्यामुळे पक्षाची अडचण नको. मी कोण आहे? माझी लायकी, पात्रता काहीच नाही. जर समोर एखादा निर्णय घेण्याचं ठरला असेल, तर त्या निर्णयामध्ये आपण आडकाठी घेऊ नये, त्याच्यामध्ये आपण स्पीड ब्रेकर होऊ नये. माझ्यामुळं ज्या पक्षाने मला संधी दिली असेल एवढी वर्ष, त्या पक्षाला अडचणीत आणू नये, अशा प्रकारचं माझं स्पष्ट मत होतं. आणि मग मात्र
आपल्या भूमिकेवर, आपल्या विचारधारेवर किंवा आपल्या राजकीय प्रवासावर पण कोणी क्वेशन मार्क निर्माण करू नये, ही सुद्धा माझी नाही का एकूण मानसिकता होती. त्या अनुषंगाने ज्या दिवशी माझा राजीनामा झाला, त्याच्या आदल्या दिवशी मी मुंबईला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयामध्ये मान्य सौ सुप्रियाताई सुळे, ज्या आपल्या लाडक्या नेत्या आहेत, त्याचबरोबर अ, मान्य शशिकांतजी शिंदे साहेब, जे माझ्या जुन्या पक्षाचे प्रांताध्यक्ष आहेत, यांना भेटलो. माझी भूमिका सांगितली. त्या ठिकाणी अ, प्रदेशचे युवकचे अध्यक्ष माननीय मेहबूबाई शेख सुद्धा उपस्थित होते. त्यांच्या साक्षीनेच बरंच काही बोलणं झालं. त्यांनी मी सांगितलं, की कृपया माझ्यासाठी कुणीच काही चूक नका निर्णय फिरवा-फिरवी करू नये. मला जेवढी मांडणी करता येईल तेवढी मांडली. पण या निवडणुकीबद्दल मी सुद्धा एक उमेदवार आहे कॉर्पोरेशनचा. तर मला या ठिकाणी कृपया हँगिंग ठेवू नये. मला मोकळं करावं, कारण मी माझ्या निवडणुकीची तयारी करणार कशी? उद्या जर नका मला कुठल्या नका मला ज्या पक्षामध्ये जायचंय, त्या पक्षाने मला कदाचित जर मला घेतलं नाही, मला उद्या अपक्ष निवडणूक लढवावी लागेल. माझ्या नागरिकांसमोर उद्या मला मानवडी प्रभागाची सेवा करायचीच आहे. हडपसर मतदारसंघाची आणि पुणे शहराची सेवा करायचीच आहे. पण त्याच्यामध्ये मला महापालिकेत जाणं खूप गरजेचं आहे. कारण मी पोटतिडकीरी प्रश्न मांडतो हे सगळ्या मतदारसंघांनी, शहरांनी पाहिलेलं आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर ऐनवेळी निर्णय झाला तर मग मात्र खूप माझी पळापळ होईल. ही त्यामागची माझी भूमिका होती. त्यामुळे मी म्हणजे राजीनाम्याच्या अगोदर पक्षश्रेष्ठींना क्लिअर केलं होतं. एक शब्द त्यावेळेस जो दिला होता, तो आजही पाळेल आणि माझ्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत पाळेल. त्याच्यामुळे तो काय? तर जे काही निर्णय झाले, त्याच्याबद्दल मला कुठल्या प्रकारची वाच्यता करायची नाही. त्याच्यावर कुठली टीका-टिप्पणी करायची नाही. तो तो निर्णय कुणामुळे झाला, कशासाठी झाला, या संदर्भात मी काल, आज आणि उद्या कधीही भाष्य करणार नाही. फक्त पार्श्वभूमी सांगण्याचा प्रयत्न केला, की कुणी मला या ठिकाणी स्वार्थी समजू नये, की प्रशांतने अचानक अर्ध्या रात्री कोणीतरी त्याला आमिष दाखवलं असेल, प्रशांतला कोणतरी अर्ध्या रात्री कान भरले असेल म्हणून प्रशांतने त्या ठिकाणी पक्ष सोडला, असं नाही. काहीतरी पक्ष सोडण्यासाठी जी कारणं असतात, त्याच्यापैकीच हे एकमेव आणि खरं कारण आहे आणि म्हणून मी तो सोडला. त्याच्यामध्ये पक्षाचं हितच माझ्या डोक्यात होतं. पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या करिअरचं हितच माझ्या डोक्यात होतं. त्याच्या पलीकडे दुसरा कुठलाही विचार माझ्या मनात चमकलेला नव्हता आणि मी आज ज्या पक्षात आलोय, त्या पक्षाचं हित सुद्धा मी अशाच प्रकारे बघेल, की या ठिकाणी जसं इंडिया फर्स्ट, महाराष्ट्र फर्स्ट, पुणे फर्स्ट, तसं आपण किंवा आपला प्रभाग फर्स्ट, त्याचबरोबर सायमल्टेनियसली या ठिकाणी आपण ज्या पक्षाने आपल्याला संधी दिली, ज्या पक्षाने आपल्याला स्वीकारले, तो पक्ष सुद्धा फर्स्ट यायला हवा. यासाठीची ही नाही का एकूणच काळजी किंवा ती तळमळ होती. दुसरं त्याच्या पलीकडं वैयक्तिक स्वार्थ कालही नव्हता, आजही नाही, उद्या सुद्धा नसेल. अर्थात आता मी बाहेर पडलेलो आहे. त्याच्यामुळं आता मी ज्या जुन्या पक्षात होतो, तो पक्ष काय निर्णय घेतोय, उद्या काय ठरवतोय, कुठल्या प्रवासाला जातोय, याच्या संदर्भात मला आजही मी वेगवेगळ्या टीव्ही चॅनल्स माझ्याशी नाही का या ठिकाणी वाईट गेल्या. मी त्यांना हात जोडून सांगितलं, की पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मी कुठल्या प्रकारचं चॅलेंज केलेलं नाही. आजही करत नाही, उद्या सुद्धा करणार नाही. तेवढी माझी लायकी आणि पात्रता नाही. कृपया करून आमच्यामध्ये भांडणं लागेल अशा प्रकारचं कुठल्या प्रकारच्या बातम्या लावू नका आणि त्याच्यावर मला कमेंट पण विचारू नका. मी खूप कमी वयात आहे. मी काय आमदार, खासदार, मंत्री नाही किंवा राज्याचा मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नाही. पण मला एकच कळतं, की मौनम सर्वसाधारणम. एखाद्या गोष्टीचं टीव्ही चॅनलचा कॅमेरा आल्यानंतर सगळ्याच गोष्टीवर आपण उत्तर नाही दिलं पाहिजे. ज्याच्याने आपल्याला कळतंय, की आयुष्यभराचे संबंध खराब होतील. त्याच्यावर नेक्स्ट क्वेशन एवढं तर आपण बोलू शकतो. नो कमेंट्स एवढं तर बोलू शकतो. त्यामुळं उगाच काहीतरी उगाळत बसण्यामध्ये अर्थ नाही. त्याच्यामुळे मी आजही ती नका आचारसंहिता पाळतोय आणि पुढे सुद्धा ती आचारसंहिता पाळेल. हा विषयानिमित्ताने मला आपल्याला सांगायचा होता. दुसरा विषय होता, की कार्यकर्ते काही नाराज झाले सहकारी जुनेवाले. जुन्या पक्षातले माझे सहकारी नाराज झाले, की प्रशांत जगताप हे मुंबईला गेले आणि मुंबईला जाताना आम्हाला घेऊन गेले नाही. काँग्रेसमध्ये स्वतः एकट्याने प्रवेश केला, आम्हाला दिला नाही. त्या संदर्भातून मला खुलासा करायचा आहे. मी मान्य सुप्रियाताई सुळे, माननीय शशिकांतजी शिंदे साहेबांना जेव्हा शेवटचं भेटलो, शेवटची भेट आमची जी प्रदेश कार्यालयात झाली, त्यावेळेस मी सांगितलं, "तुम्ही काळजी करू नका. मी पक्ष फोडणार नाही. पक्षातून कोणाला घेऊन जाणार नाही." त्याच्यामुळे मी काल मुंबईला जे गेलो, ते माझ्याबरोबर हडपसर मतदारसंघातले माझे जे काय म्हणजे सगळेच जीवाभावाचे सहकारी आहेत. पण जे अगदीच नका दिवस-रात्र अगदीच नका रडारडी करत होते किंवा या ठिकाणी प्रशांत दादा जरा जास्त काळजी करू नका. शारीरिक अडचण निर्माण होईल किंवा घरचे टेन्शनमध्ये येतील. असं रोजच सकाळ-संध्याकाळी इथं बसत होते. त्या मोजक्या 5-6 लोकांना घेऊन मी मुंबई गाठली. त्या ठिकाणी त्यांच्या उपस्थितीमध्ये अर्थात त्यांच्याबरोबर त्यांचे शेकडो कार्यकर्ते होते. पण 5-6 जे महत्त्वाचे पदाधिकारी माझे हडपसर मतदारसंघात आहेत, त्यांच्याबरोबर या ठिकाणी प्रवेश केला. अर्थात शहरातला एकमेव पदाधिकारी होता. त्याचं नाव त्या म्हणजे 2-3च होते. त्याच्यामध्ये संदीप बालवडकर जो माझा खूप नाही का जीवाभावाचा सहकारी आहे. संदीप बालवडकर, केतन आणि रमीज यांनी त्याच्यामध्ये प्रवेश केला. अन्यथा सगळेच्या सगळे हडपसर मतदारसंघातले होते.
आणि त्याच्यामुळे म्हणजे भूमिका केली होती की इथं अन्याय होतोय घड्याळामुळं किंवा अशा प्रकारच्या याच्यामुळे, त्याच्यामुळे मी जातोय. त्याच्यामुळे मला शहर कुठं डॅमेज करायचं नव्हतं. मला तो डाग काल, आज आणि उद्याही लावून घ्यायचा नाही, की प्रशांत जगतापनी असं केल्यामुळं आम्हाला अडचणीत आणलं. त्याच्यामुळे तोही विषय होता. त्याच्या पलीकडं पार्टी कार्यालयाच्या विषयाच्या अनुषंगाने मला काही सूचना आल्या. काहींना परत संशय वाटला, की ज्या दिवशी मी राजीनामा देतो त्या दिवशी पार्टी ऑफिसवर मी परत नका कब्जा करेल, सगळ्यांना बाहेर हाकलून काढेल आणि म्हणेल. मी त्या संदर्भात मला जो संदेश आला त्यावेळेस मी सांगितलं, की पार्टी कार्यालय हे ज्यांच्या ज्या कुटुंबाच्या मालकीचं आहे, त्यांनी खूप विश्वासाने माझ्याकडे दिलेलं आहे. 2023 ची परिस्थिती वेगळी होती. आजची परिस्थिती वेगळी आहे. तुम्ही त्या संदर्भामध्ये मी पार्टी ऑफिसवर कुठल्या प्रकारचा दावा करणार नाही. ते माझं राजकीय कल्चर नाही. ते माझं फॅमिली कल्चर सुद्धा नाही. मला काही संस्कार दिलेले आहेत. ते संस्कार मी मरेपर्यंत पाळेल. त्याच्यामुळं त्या अनुषंगाने संबंधित जागा मालकांशी तुम्ही चर्चा करून घ्या. ते जे म्हणतील त्याप्रमाणे तुम्ही ते पार्टी ऑफिस त्यांनी पुढची 2-5 वर्ष नाही, 10 वर्ष, 25 वर्ष जरी तुमच्याकडे ठेवलं, तर ते ठेवा. त्याच्यामुळे त्या पार्टी कार्यालयात पण मी आलो नाही. म्हणजे मला अ, घरातून निघून माझा राजीनामा आणि प्रेस कॉन्फरन्स ही पार्टी कार्यालयातच होणार होती. पण मला स्टेशनच्या आसपास आल्यानंतर थोडंसं अस्वस्थ वाटलं. प्रशांत नाही, चुकतंय काहीतरी आपलं. ज्या पक्षाचा आपण राजीनामाच देतोय, तिथून आपण प्रेस कॉन्फरन्स जर केली, तर कदाचित पक्षश्रेष्ठींना आणि बाकीच्यांना असं नका संशय वाटेल, की हा परत पार्टी ऑफिसवर कब्जा करतोय का? मी त्यावेळेस पार्टी ऑफिसवर कब्जा केला नव्हता. ते पार्टी ऑफिसच माझ्या नावाने रजिस्टर्ड असल्यामुळे किंवा माझ्या पुढाकाराने झाल्यामुळं ते पवार साहेबांच्या पक्षासाठी राहावं, ही धारणा होती. त्यामुळे अजितदादांच्यावर काय पंगा घ्यायचं काय माझं काही कारण नव्हतं. त्यांनी पंगाही मी घेतला नाही, आजही घेतला नाही आणि उद्या सुद्धा घेणार नाही. तेवढी माझी पात्रता नाही. आणि मग तो विषय होता. शिवाय जाताना जी गाडी पार्टीच्या मालकीची होती, जी मला अध्यक्षानंतर दिली, जी मी एकही दिवस वापरली नाही. ती गाडी माझ्या इथं पार्किंगला होती. ती गाडी मी पार्टी कार्यालयाच्या दरवाजात माझ्या ड्रायव्हरला लावायला सांगितली, "आपल्याकडे काहीच नकोय." मी पार्टी कार्यालयातून काय घेऊन आलो? तर एक मधल्या काळामध्ये पवार साहेबांना सन्मान्य सुप्रियाताई सुळेंनी मी एक विनंती केली, एक फॅमिली फोटो हवा आहे. ज्याच्यामध्ये आदरणीय साहेब, जे माझे श्रद्धास्थान आहे, साहेब, त्याचबरोबर आणखीन माझं दुसरं एक श्रद्धास्थान आहे, ते म्हणजे आदरणीय काकी आणि आमच्या मोठ्या भगिनी किंवा मोठ्या बहिणीच्याच तोडीच्या आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्यावर फॅमिली पिक्चर माझी काढायची खूप वर्षी इच्छा होती. तो काढायला दिला त्यांनी, त्याच्याबद्दल त्यांचे आभार. तेवढी फ्रेम घेऊन मी निघालो. माझा सहकारी विनोद चितोळेला मी तिथं पाठवलं, जो माझा पी आहे आणि माझा जवळचा लाडका कार्यकर्ता सुद्धा आहे. मी त्याला तिथं पाठवलं. राजीनामा गाडीकडे दे. गाडेंकडून संजय गाडे माझा खूप लाडाचा माणूस आहे आणि त्याच्या इतकं त्याग पार्टीसाठी कुणीच केलेला नाही. जो कधी काळी कॉर्पोरेशनचा उमेदवार होता, तो पार्टीच्या कार्यालयात सचिव म्हणून राहिला. पार्टीतून पुढच्या काळात त्याला काहीतरी मिळावं त्यांना, अशीच मी सदिच्छा व्यक्त करेल. तर त्यांच्याकडे दिला, ते स्वीकारत नव्हते. म्हणलं अॅक्नॉलेजमेंट आण. जोपर्यंत अॅक्नॉलेजमेंट मिळत नाही राजीनाम्याची, तोपर्यंत आपल्याला जाहीर करण्याचा अधिकार नाही. कारण की मी प्रोटोकॉल पाळणारा माणूस आहे. मी हो ठीक आहे, मेल केला, संपला माझा विषय. शिक्का जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने पार्टीतून बाहेर पडलो नाही. आणि म्हणलं ते घे आणि फक्त फ्रेम जी पवार साहेबांच्या फॅमिलीबरोबर माझा जो फोटो आहे, अर्थात मी ती फॅमिली स्वतःची फॅमिली मानतो. अर्थात त्यांनी मला मानलं नाही तरी चालेल. पण मी तरी आयुष्यभर ते नाही का समजेल, की मी त्या फॅमिलीतला एक मेंबर होतो म्हणून. तर ती फ्रेम घे म्हणलं, ती माझ्या आयुष्यातली आठवण आहे. तेवढी फ्रेम घेऊन ये आणि बास. म्हणजे त्या राजीनाम्याच्या प्रत जी एक्नॉलेजमेंट मिळाली म्हणून ती आणि फोटो फ्रेम एवढं घेऊन मी बाहेर पडलो. अर्थात पवार साहेबांनीच दिलेला शिव-शाहू फुले आंबेडकर विचारधारेचा वारसा, नेहरू गांधीजींची परंपरा, हा विचार घेऊनच ते पार्टी कार्यालय अ, सोडून मी बाहेर पडलो. महापालिकेत त्या संदर्भात प्रेस कॉन्फरन्स केली. त्या दिवसापासून आजपर्यंत माझं कुठलं स्टेटमेंट जे माध्यमांमध्ये आलंय, माझं कुठलं लाईव्ह जे माध्यमांमध्ये आलंय, माझी कुठली पत्रकार परिषद जे माध्यमांनी सगळ्यांना दाखवली आहे, माझं कुठलं पत्रक याच्यामध्ये पार्टी, पार्टीचे नेते यांच्यावर किंवा पार्टीचे सर्वोच्च नेते पण आणि पार्टीचे शहर स्तरावरचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यावर कुठल्या प्रकारची टीका टिप्पणी नाही केली. आजही नाही करत आणि आयुष्यात कधीच करणार नाही. कारण की मी चांगल्या नीतिमत्ता घेऊन किंवा चांगले संस्कार घेऊन घरातून समाजकारण, राजकारण हे माझं पॅशन आहे, हे मानून बाहेर पडलेला कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की आपण आपलं कल्चर विसरू नये. एवढं सगळं सांगत असताना शेवटच्या 5 मिनिटात मला एवढंच सांगायचं आहे, की जे माझे जुने सहकारी आहेत, जे त्या पक्षात होते, त्यांची मी हात जोडून माफी मागतो, की बाबांनो मी काल काँग्रेस प्रवेश केला, पण तुम्ही कॉल केला नाही. त्याच्यामागे माझी दुसरा काहीच वाईट विचार नव्हता. फक्त शुद्ध विचार एवढाच होता, की आपण या पक्षातून बाहेर पडतोय.
पण बाहेर पडताना हे तर खिंडार पाडलं, अशा प्रकारच्या बातम्या लागायला नको. त्याचबरोबर या संदर्भामध्ये प्रशांत जगतापला म्हणजे तो माननीय सुप्रियाताई सुळे आणि माननीय शशिकांतजी शिंदे साहेबांच्या समोर झालेल्या चर्चेचा एक भाग होता, की मी पार्टीवर कुठल्या प्रकारची टीका करणार नाही. त्याचबरोबर कुठल्या प्रकारे फोडाफोडी करणार नाही. त्यामुळे ते ब्रीदवाक्य ते दिलेले शब्द, तो शब्द किंवा ते वचन मी आज पाळलंय, उद्यासुद्धा पाळत राहील. त्याच्यामुळे उद्याच्या काळाच्या ओघामध्ये कोणी माझ्यावर काम करावं, नाही करावं, हे ज्याचं तो जो ते ठरवेल. आज तरी पुणे महापालिकेची माझी निवडणूक हे या ठिकाणी नाही का त्या माझं समोरचं खूप मोठं चॅलेंज आहे. मला खात्री आहे, की माझ्या वानवडी प्रभागातील म्हणजे वानवडी साळुंकेर प्रभागातील नागरिक जे 2 मतदारसंघात येतात, पुणे कॅन्टोन्मेंट आणि हडपसर, ते नागरिक प्रचंड ताकदीने माझ्या पाठीशी उभे राहतील. कारण की काल परवाचे 4-5 दिवस सगळे एपिसोड झालेत. त्याच्यामध्ये अख्ख्या राज्याने, अख्ख्या देशाने या भूमिकेचं कौतुक केलेलं त्यांनी पाहिलंय. याचा अर्थ माझ्या डोक्यात हवा गेलेली नाही. मला कुठेही या ठिकाणी आपले हात आभाळाला पोहोचले असं वाटत नाही. मला असं वाटतं, की किंबहुना हे सगळ्याच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपण एक प्रकारे आपल्या कृतीतून काहीतरी संदेश दिलेला आहे. तो एवढाच आहे, की या ठिकाणी आपण काय प्लॅनिंग घेऊन, काय ध्येय ठेवून या ठिकाणी राजकारण, समाजकारणात आलोय, ते पहिले एकदा ओळखा. त्याच्यामध्ये कुठेही कॉम्प्रोमाईज होणार नाही, याची काळजी घ्या. कारण की राजकारण हे कधीच पोट भरण्याचं साधन नसतं. सत्ता ही भरण्याचं साधन नसतं. त्याच्यामुळं मी नाही का उद्या मला अमुक एक पद मिळेल, त्या पदात मला एवढी मोठी अर्थप्राप्ती होईल. असलं घाणेरडं स्वप्न बिलकुल बघू नका. तुमची ओळख पैशाने बिलकुल होणार नाही. तुमची ओळख सत्तेने बिलकुल होणार नाही. तुमची ओळख समाजात निर्माण होईल, तर तुम्ही या ठिकाणी तुमचं वैयक्तिक जीवन काय आहे तो पार्ट वेगळा. तुमचं व्यावसायिक जीवन काय आहे तो पार्ट वेगळा. तुमची घरची राजकीय पार्श्वभूमी किंवा आर्थिक पार्श्वभूमी काय आहे तो भाग वेगळा. पण तुमची ओळख निर्माणच जर करायची आहे, तर तुम्ही या ठिकाणी सिद्धांतावर चालणारे कार्यकर्ते आहात. किंबहुना या ठिकाणी तशाच प्रकारे या ठिकाणी कृती दाखवणारे कार्यकर्ते आहात किंवा कार्यकर्ती आहात. कार्यकर्ते आणि कार्यकर्ते हे आहात. अशा प्रकारचं चित्र निश्चित समाजासमोर जाईल. याची काळजी घ्या. निवडणुका येतात, निवडणुका जातात, पदं येतात, पदं जातात. आता म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानलं पाहिजे. त्यांनी जे संविधान दिलं त्या संविधानामध्ये अशा प्रकारची एक नाही का या ठिकाणी मेख मारलेली आहे, की या ठिकाणी कोणीच 25 वर्ष सलग राहू शकत नाही. दर 5 वर्षांनी परीक्षा द्यायला जावी लागते. पण तो मतदार राजा जो आहे ना, तो खूप चोख आणि चोखंदळ आहे आणि पुणेकर तर त्याच्याहून आणखीन चोखंदळ आहेत. त्याच्यामुळे हा 5 वर्ष कसा वागला? यांनी या ठिकाणी हा कोणाला मॅनेज झाला का? हा या ठिकाणी नाही का आपल्या सहकारी कार्यकर्त्यांबरोबर कसा वागला? हा एकूण मतदारांबरोबर कसा वागला? या ठिकाणी यांनी भ्रष्टाचार केला का नाही केला? या सगळ्या गोष्टीचं मूल्यमापन करून दर 5 वर्षांनी आपल्याला परीक्षा द्यावी लागते. IAS, IPS किंवा सरकारी अधिकारी एकदाच परीक्षा देतात. एकदाच त्या ठिकाणी सेवेत नाही का कनेक्ट होतात आणि 37-38 वर्षांनंतर रिटायर्ड होतात. आपलं क्षेत्र तसं नाही. आपलं क्षेत्र दर 5 वर्षांनी आपल्याला परीक्षा द्यायला लावतं. त्याच्यामुळं पुढची परीक्षा येणार आहे हे डोळ्यासमोर ठेवून हे अमरपद नाही, हे पर्मनंट नाही, हे डोळ्यासमोर ठेवून आपल्या भूमिकेबरोबर त्या ठिकाणी घट्ट राहा. मी जाता-जाता एवढंच सांगेन, आज पण म्हणजे या ठिकाणी वृत्त माध्यमांमध्ये तशा बातम्या लागतायत, की या ठिकाणी आता अमुक झालंय, तमुक झालंय. आता प्रशांत जगताप अडचणीत, प्रशांत जगतापची मुद्रा अडचणीत. प्रशांत जगताप एवढा क्षुल्लक छोटा कार्यकर्ता नाही. मी काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेते माननीय सोनियाजी गांधी, माननीय देशाचे विरोधी पक्षनेते माननीय राहुलजी गांधी, काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्यसभेचे विरोधी पक्षनेते माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेब, त्याचबरोबर लोकप्रिय खासदार, नेत्या खासदार सौ प्रियंकाताई गांधी, राज्याचे राज्यप्रमुख आणि काँग्रेस पक्षाचे आमचे नेते, प्रदेश सन्मान्य प्रांताध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब, त्याचबरोबर पुणे विभागाचे काँग्रेस पक्षाचे नेते माननीय सतीशजी उर्फ बंटी पाटील साहेब, त्याचबरोबर काँग्रेसचे सर्व सन्माननीय नेते, त्याचबरोबर विधिमंडळातील काँग्रेस पक्षाचे नेते माननीय विजयजी वडेट्टीवार साहेब, काँग्रेस पक्षाचे AICCचे सरचिटणीस DM संदीप साहेब यांचे मनापासून आभार मानतो, की त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लायक समजून काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश दिला. पुणे शहराची जी टीम आहे, ज्याच्यामध्ये पुणे शहराचे काँग्रेस पक्षाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय अरविंदजी शिंदे साहेब, सगळे ज्येष्ठ नेते त्याच्यामध्ये माननीय रमेशदादा बागवे असतील, माननीय मोहनदादा जोशी असतील, माननीय उल्हासदादा पवार असतील, माननीय दीप्तीताई चौधरी असतील, माननीय अभयजी छाजेड साहेब असतील आणि संजयजी बालगुडे साहेब असतील, सगळीच मंडळी यांनी खूप मोठ्या मनाने माझ्या काँग्रेस प्रवेशाला हिरवा कंदील दिला. त्यांचे मनापासून आभार मानतो. या सगळ्यांना माझा शब्द आहे, मी कुठल्या प्रकारचा स्वार्थी विचार न करता काँग्रेसमध्ये आलेलो आहे. मला काय उद्या पद मिळो नाही मिळो, जसं मी तो पक्ष 26 वर्ष 6 महिने 14 दिवस सोडला नाही, तसं आता मी वयाच्या 47 वर्षामध्ये
मी पुढची 25-30 वर्ष तर 100% पुणे शहरासाठी देणार आहे. माझ्या मतदारसंघासाठी देणार आहे, या राज्यासाठी देणार आहे. त्यामुळे मी कधीही किती वादळ वारा आला, किती समोरून प्रलोभन आली तरी हा पक्ष सोडणार नाही. भले मला पद मिळो, नाही मिळो, मी कुठल्याही पदाची लालसा न ठेवता या ठिकाणी आलेलो आहे. त्याचबरोबर माझ्या पक्षालाही मी सांगितलंय काँग्रेस पक्षाला, की मी कधीच जुन्यांवर सध्या कुठली खोटी चुकीची टीका करणार नाही. माझ्या पक्षाने आता इथून पुढे कुणावर आघाडी करावी, हा पक्ष नेतृत्वाचा विषय. माझ्या पक्षाने मला तिकीट द्यावं का इतर कोणाला तिकीट द्यावं, हा पक्ष नेतृत्वाचा निर्णय. या ठिकाणी मला या ठिकाणी कुठल्या मोहिमेवर पाठवावं, हा पक्ष नेतृत्वाचा निर्णय. आणि तो निर्णय मला अंतिम मान्य राहील. कारण की माझा पहिला दुसरा दिवस आहे आज. मी पहिल्या दुसऱ्या दिवशी सांगू शकत नाही, की असं करा आणि तसं करा. पुढे सुद्धा मी असं सांगणार नाही. मी फार भरतं विनंती करेल. पण हे कधी मला सुद्धा काँग्रेसमध्ये काही वर्ष होतील. त्यामुळे मला असं वाटतं, की जसं त्या पक्षामध्ये ज्येष्ठत्व होतं माझ्याकडे 26.5 वर्ष. त्याच्यामुळे त्या काही अनुषंगाने अ, अधिकार प्राप्ती होती. तसं इथं नाहीये. त्याच्यामुळं आता आघाडीचा निर्णय हा काँग्रेस पक्षाने घ्यायचा आहे. जो निर्णय असेल तो मला बांधील राहील. माझ्या उमेदवारीच्या संदर्भामध्ये काय उगाच बालिशपणाने ज्या काही बातम्या लागतात, त्याच्यामुळे त्याच्या संदर्भात पण मला काही टीका-टिप्पणी करायची नाही. जे होईल ते जाईल. शेवटी एकदा राज्याला आणि देशाला दिसू तरी द्या, की प्रशांत जगतापला काही मिळालं नाही तरी प्रशांत जगताप थांबला. कारण उद्या फक्त प्रशांत जगताप शाहू फुले आंबेडकर विचारधारेच्याच गप्पा मारत होता किंवा या ठिकाणी गांधी आणि नेहरूंच्याच नाही का त्या ठिकाणी गप्पा मारत होता. अशा प्रकारचे म्हणजे त्या गांधी नेहरूंच्या विचारधारेच्या गप्पा मारत होता. अशा प्रकारचं मला स्वतःला इमेज करून घ्यायचं नाही. आणि पुन्हा एकदा सांगतो, माझ्या अंगावर कितीतरी गोळ्या झाडल्या गेल्या, तरी माझ्याकडून फुलांच्या पाकळ्यांचाच वर्षाव होईल. मी माझी नीतिमत्ता, माझं नीतिधैर्य, माझी विचारशक्ती आणि या ठिकाणी माझी एकूण इच्छाशक्ती, माझं एकूणच ध्येय हे घाण ठेवणार नाही. हा शब्द या निमित्ताने देतो. या सगळ्या प्रवासामध्ये ज्यांनी मला सहकार्य केलंय, ज्यांनी मला पाठिंबा दिलाय, ते जुन्या पक्षातला असेल किंवा नव्या पक्षातला असेल आणि ह्या माझ्या आता स्वीकारलेल्या अंतिम पक्षात असेल, या पक्षाबरोबर कधीही या ठिकाणी प्रतारणा करणार नाही. जुन्या पक्षाच्या संदर्भामध्ये कधीही या ठिकाणी चुकीचं नका वर्तन करणार नाही. अशा प्रकारचा शब्द देऊन आपल्या सगळ्यांची रजा घेतो. आपला पाठिंबा, आपला आशीर्वाद, आपलं प्रेम, त्याचबरोबर आपला विश्वास अशाच प्रकारे माझ्या पाठीशी कायम ठेवा. हा प्रशांत